आपल्या भागामध्ये भेसळीची दूधं या पाठीमागच्या काळामध्ये नव्हती का? हा मूलभूत प्रश्न. ती भेसळीची दूधं कुठं घेतली जात होती किंवा याचं आता FDA पण शोधून काढलेच ना. मग FDA फक्त ह्या 26 जणांनाच फक्त त्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतं आहे आणि पुढच्या यंत्रणेला मात्र कुठंही तुम्हाला त्यामध्ये नाव कोणी घेताना दिसत नाही. उलटी काही लोक त्यातलीच लोक साव होऊन त्या ठिकाणी प्रयत्न करतात की याच्यावर कारवाई करा, त्याच्यावर कारवाई करा. आणि हे दुर्दैव, म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीनं हे दुर्दैव आहे. आम्हाला ती गोष्ट जमत नाही. परंतु खाजगी मात्र 10 लिटरच्या गवळ्याला 1 लाख रुपये त्या ठिकाणी उचल देतं. की आपल्या तालुक्यातला सुद्धा एक आरोपी त्या नगरच्या अहिल्यानगरमध्ये जे पाठीमागे 2 वर्षापूर्वी हे अशा पद्धतीचा स्कॅम उजेडात आला आणि त्या स्कॅममध्ये जुन्नर तालुक्यातील एक व्यक्ती होती. ती व्यक्ती त्या ठिकाणी काम करत असताना त्याला 2 महिने म्हणजे त्याला जामीन मिळाला नाही किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये उजळ माथ्याने जर ती व्यक्ती येऊन परत तोच व्यवसाय करायला सुरुवात करत असेल तर हे यंत्रणांचा अपयश आहे असं माझं मत आहे. तरी हरकत नाही ना स्पष्ट बोलायला. आज तुम्ही आज आपल्याकडे बघतोय आपण की 5 वर्षाच्या बाळाला पण त्या ठिकाणी कॅन्सर डिटेक्ट होतो आहे आणि केमिकलच्या नावाने आपण फक्त इथून पाठीमागं आम्ही भाषणात सांगायचं एखाद्या ठिकाणी एखादं मयत लवकर वारलेल्या व्यक्तीच्या दशक्रियेमध्ये की बाबा नाही, हे सगळं फवारणीमुळं होतं आहे, औषध फवारणीपासून हे होतं आहे. औषध फवारणी राहिली बाजूला, ते कमीत कमी दुधा तरी येतं आहे, पण दुधाच्या माध्यमातून जे हे घटक पोटात आज जायला लागलेत की पाम तेल असेल किंवा डुकराचीच जे तेल असेल, डुकरापासून फिश ऑइल किंवा तुम्हीच मग अशी मला एक रिपोर्ट दाखवला त्या ह्याच्यात, मग हे पाप हे लोक नक्की फिरतील कुठं हा प्रश्न मनामध्ये येत असताना प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी चीड आली पाहिजे. तुम्ही जर त्या व्यक्तींच्या घरात ते दूध खायला दिलं तर हे खातील का? हा खरं तर सामान्य प्रश्न आहे. चेक गेल्या आणि त्यांचेसुद्धा काहींचे परवाने त्या ठिकाणी निलंबित केले गेले. हे शासनाला इथून पाठीमागच्या काळामध्ये ते दिसलं नाही का? हा एक प्रश्न आहे, सामान्य माणसाला पडलेला हा खूप मोठा प्रश्न आहे. साहेब, आज परिस्थिती अशी की दुधाचे दर वाढले पाहिजे. एका बाजूने ग्राहकांची ही भावना आहे, उत्पादकाची. दुधाचे दर त्या ठिकाणी आता तुकाराम मुंडे साहेबांनी 20% तर मंत्री महोदयांनी विधानसभेत सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये 20% दूध हे भेसळीचं असावं आणि तेवढं संकलन कमी झालं. मग रेट वाढलेले बघायला उत्पादकाला त्या ठिकाणी आनंद वाटेल. पद्धतीनं ग्राहकाच्या मनामध्ये भीती बसलेली, ती भीती आज दूध उत्पादकाला कितीतरी लोकांनी दूध प्यायचं सोडून दिलं शहरातलं. बरोबर ना, चहासुद्धा घ्यायचं बंद केले. चहासुद्धा घेत असताना त्याचं मग आता तुम्ही हे असं एका बाजूला ही व्यवस्था बिघडली, संकलन व्यवस्था थोडीशी सुधारली, परंतु विक्रीच्या बाबतीमध्ये मात्र चांगल्या ब्रँडवर पण मी तर खूप दिवसापासून मी स्वतः कुठेही पनीर खात नाही. मी कात्रज किंवा घरी केलेलं पनीर त्या ठिकाणी खातो आणि लोकांनासुद्धा त्या ठिकाणी सांगतो की अजिबात लग्नामध्ये किंवा याच्यामध्ये पनीर खायचं नाही. जी गोष्ट समजा पनीर आहे, पनीर 150 रुपये 200 रुपये दराने त्या ठिकाणी मिळते. साहेब, पाठीमागच्या काळामध्ये आपल्याकडं खवा, दिवाळीच्या काळामध्ये खवा यायचा किंवा गणपतीच्या मोदकाच्या काळामध्ये खवा यायचा, तो इथं मिळायचा 120 रुपये किलोने. STमध्ये जप्त केला जायचा आणि FDA तेवढं मात्र तत्परतेनं करायचे की हा खवा गुजरातमधून आलेला असायचा. तो 120 रुपयाने इथं विकला जात असताना कात्रजला मात्र 250 रुपये त्यावेळी खव्याची किंमत लावायला लागायची. पण ही पनीर पाम तेल असेल किंवा इतर वनस्पती तेलाच्या माध्यमातून पनीर बनायची, आपण तर खाऊ शकत नाही, परंतु ती जायची कुठं याचा मी शोध घेण्याचा प्रयत्न केला तर काही पनीर त्यातलं गुजरातमध्ये पाठवायची. मग आता त्या आपलं राज्य समजा किडीचं साम्राज्य झालं असं आपण म्हटलं तर त्या गुजरातमध्ये सुद्धा या यंत्रणा नाहीत का? हे पनीर तिकडं जाऊन स्वस्त दराने विकतं आहे. किंवा आपल्या भागामध्ये बटर किंवा याच्यापासून तूप बनवण्याचे उद्योग अनेक लोक करतात, परंतु या लोकांना बटर परवडतं कसं? आज आम्ही ज्या भावानं बटर घेतो, कात्रचं तूप आम्हाला अजिबात विकायला चढ्या भावाने विक्री करायला लागते. त्याच्यापेक्षा खूप ब्रँड कमी किमतीने त्या ठिकाणी तूप विकण्याचं काम करतात. मग त्या लोकांना ते बटर कुठून येतं? त्यांचे एवढ्या स्वस्तात त्यांना ब्रँड म्हणजे त्यांचा ब्रँड तो डेव्हलप टेस्टिंगमध्ये पात्र तरी कसं होतात? बरोबर ना, या सगळ्या संशयाच्या गोष्टी आहेत. आणि आता मला सांगा, तुमचं तूप कसं किलो मिळतं? साधारणपणे 450 रुपये किलोने आपलं कात्रचं तूप मिळतं. 450 रुपयाने आणि मार्केटमध्ये जर 350 रुपयाने तूप मिळत असेल आणि त्यांची जर चौकशी केली, अरे तुम्ही बटर, अरे गुजरातमधून येतं सांगतात. बटर कुठून आणतात? गुजरातमधून आणतात. अनेक उद्योग अशा पद्धतीचे चाललेले आहेत की ज्यांना या गोष्टी परवडत नाहीत. आपण म्हणतो सगळं टेस्टमध्ये ते उतरतात, सगळे उतरतात, त्यांचे ब्रँड फुलफिल चालू आहे, सगळं चालू आहे. आणि कात्रज मात्र
म्हणजे दुर्दैव आहे हे. तुम्ही मार्केटिंगचा प्रश्न विचारला होता. अशा याच्यामध्ये मार्केटिंगचे लोक काय करतील तुम्हीच सांगा. ज्यावेळी 56 रुपये 58 रुपयाने कात्रचं दूध त्या ठिकाणी मार्केटमध्ये, आणि त्याच वेळी साधारणपणे FDA कारवाई करण्याच्या अगोदर जर एखाद्या ब्रँडचं दूध 45 रुपयांनी मिळत असेल, तो कात्रचं घेईल कसा? साधारणपणे ज्याची पातळी म्हणजे बौद्धिक असेल, स्वस्त आहे तोच घेणार. बौद्धिक पातळी असेल किंवा आर्थिक पातळी असेल, ती प्रत्येकाची काही सारखी नसतात. मग दूध एखादं लहान मूल आजारी पडलं तरी आपण पूर्णान्न म्हणून त्याच्याकडे बघतोय ना, ते साधारण 45 रुपयाचं घेऊन येतं आहे. त्या बाळाला त्या ठिकाणी पाजलं जातं आहे, अन्न म्हणून दिलं जातं आहे, आणि त्या अन्नाच्या माध्यमातून मात्र त्या बाळाची आजार तात्पुरता बरा होतोय, पण ते कॅन्सरकडे जाते. या गोष्टीकडं विशेषतः शासनाने लक्ष दिलं पाहिजे. कमी दर असलेल्या ब्रँडना हे परवडते कसं? हे साधारणपणे तुम्ही इतकं मोठं सगळं चालवत आहे, सरकार चालवत आहे, तुम्हाला ही गोष्ट साधारणपणे चेक करता येऊ नये. अरे ही लोक 40-42 रुपयाने 45 रुपयाने दूध विकतात का? हा प्रश्न साधारणपणे कोणालाच पडत नाही का? यंत्रणांना समजा त्या पद्धतीत आमचे टँकर चेक केले जातात. मध्ये आधी कुठे अडून FDAचे अधिकारी त्या ठिकाणी सॅम्पल घेऊ शकतात, कायद्याने त्यांना ती मुभा आहे. परंतु यांचे सॅम्पल कधीच तुम्हाला चुकीचे वाटत नाही. जे पॅकिंगच्या पिशव्यासुद्धा त्या ठिकाणी कात्रच्या नेल्या जातात, कुठल्या प्रत्येक ब्रँडच्या, त्या ठिकाणी अमूल असेल किंवा कुठलेही असेल, त्या ब्रँडच्या पिशव्या त्या ठिकाणी नेल्या जातात, त्याची टेस्टिंग केली जाते, त्याचे रिपोर्ट येतात. परंतु मग या 42 रुपये 45 रुपयाने विकल्या जाणाऱ्या सगळे ब्रँड ओके आहेत, आणि ते जर ओके असतील तर मग तुम्ही कमीत कमी कात्रजवर कारवाई करा की तुम्ही एवढ्या कमी रेटने दूध विका म्हणून. तर त्या पनीरचं काय ॲनॉलॉग पनीर, त्याच्या निर्मितीला सरकारने परवानगी दिली. मग ॲनॉलॉग पनीर समजा तुम्ही ज्या भावानं ॲनॉलॉग, त्याच्यामध्ये वनस्पती तूप ठराविक टक्के किंवा हे वापरायला सगळं तेवढं, माझा याचा अभ्यास नाही. परंतु एवढं कमी दराने देत असताना ग्राहकांना चांगलं खाऊ घालण्याची तुमची प्रवृत्ती साधारणपणे सगळ्यांची तयारी केली पाहिजे. हॉटेल व्यवसाय मला सांगा, जर तुम्ही ॲनॉलॉग पनीर म्हणजे दुधाचा कमीत कमी अंश वापरून तुम्ही कमीत कमी अंश वापरून पनीर तयार करू शकता ना. आपला समज काय आहे का पनीर दुधापासून तयार होतं, पण ॲक्च्युली ते वेगळ्या पद्धतीने सोयाबीन असेल त्याच्यामध्ये किंवा वनस्पती तुपाचा काही प्रमाणामध्ये वापर, परंतु या गोष्टी दूरच्या आहेत. या गोष्टी दूरच्या. मला त्याच्या पुढे जायचं आहे. मग इतकी टेक्नॉलॉजी फास्ट झाली तर मग हे नकली दूध तर काय सोपं आहे बनवायचं? सगळ्या टेस्टमध्ये उतरतं पण परफेक्ट पास होतं. काय झालं साहेब, एका बाजूला तुम्ही समजा आता या दुधाच्या याच्यावर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं उघडकीस आणण्याचा प्रयत्न करतायत, परंतु मध्ये याच्यामध्ये मीडियामध्येच यूट्यूबच्या माध्यमातून दूध भेसळीचं कसं तयार करावं आणि काय टाकल्यावर किती हे होतं, साहेब हे पहिलं सरकारला दिसत नाही का? सरकार आज आंदोलनाच्या माध्यमातून समजा दिल्लीला तुम्ही ह्या विषयावर तुम्ही कुणी आलं तरी त्या कंपनीनं हे करायचं नाही. साधारणपणे होतं आहे हे. बघा विषय आंदोलनाच्या बाबतीमध्ये कुणीही काही डायलॉग त्याच्यावर टाकला तर ते पुढच्या याला जात नाही. मग तुम्ही हे पनीर भेसळ, दूध भेसळ किंवा या संदर्भात जे या प्रमाणामध्ये टाकलं की दूध भेसळ किंवा दूध तयार होतं, ह्या संकल्पना सर्रासपणे आज ओपनली मीडियावर हे फिरते आणि सरकार मात्र त्याच्याकडे बघायची भूमिका घेऊन मग हे प्रबोधन करण्याचं साधन म्हणून हे वापरलं.